अध्यक्ष महोदय, या विधेयकामध्ये जसं आपण म्हटलं की प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी जे अर्ज आहेत ते अर्ज आपण आता 31 डिसेंबर पर्यंत याची वेळ वाढवून मागत आहोत। तर ते वाढवल्यानंतर जेव्हा आपण 30 जूनची आपली कट ऑफ आहे, 30 जून पर्यंत आपण ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीच्या याद्या काढतो त्याला जोडून, तर ते 30 जून पर्यंत काढावं असं आमचं सगळ्यांचं मत कशासाठी आहे, कारण का आपण ते ऑगस्ट सप्टेंबरला देतो तोपर्यंत रेग्युलर आपलं वर्ष सुरू झालेलं असतं। त्यामुळे हे करत असताना त्याच्याबद्दलची सुधारणा सुद्धा जर आपण याच्यात केली तर येणाऱ्या वर्षाच्या ऍडमिशन प्रोसेसला त्याचा उपयोग होऊ शकतो। कारण का आपण अर्ज घेण्याची मुदत जर नोव्हेंबर केली, त्याची छाननी होईल, त्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि मग फॉर द नेक्स्ट इयर 2024 साठीच्या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये याच्यामध्ये लक्ष देत असताना जर आपण याचा विचार केला तर 30 जूनची जी मर्यादा आहे ज्या तारखेची, त्या 30 जून पर्यंत जर याद्या आल्या, तुकडी वाढीव असेल, नवीन कोर्सेस असतील, तर मग त्या ऍडमिशन प्रोसेसला त्याचा उपयोग होतो। अन्यथा त्या बॅचेस झिरो मध्ये जातात, कारण का ऑगस्ट सप्टेंबर मध्ये त्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी अध्यक्ष महोदय विद्यार्थी नसतो। याचा विचार सन्माननीय मंत्र्यांनी करावा ही माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, सन 2023 आणि 24च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे। त्यामध्ये नगर विकास विभागाच्या बाब क्रमांक 110, 112 आणि अन्य, त्याच सोबत महसूल व वन विभागाच्या बाब क्रमांक 63 संदर्भामध्ये काही सूचना आणि काही मागण्या मी करणार आहे। अध्यक्ष महोदय, महसूल आणि वन विभागाच्या खात्यामध्ये जर आपण लक्ष देऊन बघितलं तर त्यामध्ये असं म्हटलंय की मिनी ट्रेन संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली हा प्रस्तावित केलेला निधी आहे अध्यक्ष महोदय। पण जर आपण नॅशनल पार्क मध्ये गेलो, जिथे आपण गेल्यानंतर सकाळी जवळजवळ हजारो लोक त्या नॅशनल पार्क मध्ये फिरायला येतात, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये शनिवार आणि रविवारी जवळजवळ 20 ते 25 हजार लोक येतात। अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत माझी सरकारकडे मागणी आहे की जिथे माथेरानसारखी एक मिनी ट्रेन होती आणि त्या मिनी ट्रेन मधून आपण गेल्यानंतर संपूर्णपणाने व्याघ्र दर्शन, सिंहाचं दर्शन, अशा पद्धतीने लहान मुला मुलींना तो एक व्याघ्र सफारीचा आनंद घेता यायचा। त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी मागणी आपल्याकडे आहे की वन विभागामध्ये ज्या तरतुदींचा आपण आग्रह करतो ती सन्माननीय वनमंत्र्यांनी ती तरतूद करावी आणि नॅशनल पार्क म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वनीकरणासोबत सहलीला येणाऱ्या आपल्या लहान मुला मुलींसाठी ती ट्रेन, छोटीशी ट्रेन आहे, ती लवकर सुरू करावी अशी माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, महसूल विभागाच्या माध्यमातून माझी अशी मागणी आहे की आपण अनेक वेळेला सरकारी जमिनी या महसुलाच्या माध्यमातून म्हणजे महसूल विभागाच्या माध्यमातून अनेक संस्थांना देतो आणि अध्यक्ष महोदय, या सरकारी जमिनी दिल्यानंतर संस्थांना अट घातली जाते। सन्माननीय महसूल मंत्री इथे बसले आहेत आणि पूर्व महसूल मंत्री सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब पण इथे बसले आहेत। आपण जर त्या सरकारी जमिनींवर शाळा, कॉलेज किंवा संस्थांच्या माध्यमातून सोसायट्या बनवतो, त्याला कालांतराने 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष लागतात अध्यक्ष महोदय। पण अशा काही संस्था असतात की ज्या वर्षानुवर्ष 2003 पासून 2023 पर्यंत एकाही कॉलेजची वीट रचत नाहीत, त्यांना तिथे क्रिकेटच्या ग्राउंडवर कमर्शियल त्याचा वापर करण्यासाठी अनुमती सरकार देते का, हा माझा प्रश्न आहे। कारण की जर आपल्याला बांधकामाला उशीर झाला अध्यक्ष महोदय, सन्माननीय पूर्व महसूल मंत्र्यांना याची कल्पना आहे की आपल्याला जर उशीर झाला तर सरकारच्या माध्यमातून आपल्याला 50-50 लाख रुपयाचा दंड होतो। अनेक संस्था तो दंड भरतात, बांधकामाला उशीर होतो म्हणून। पण ज्या सरकारी जमिनीवर कॉलेज किंवा शाळा उभारण्यासाठी वर्षानुवर्ष एकही वीट रचली जात नाही अध्यक्ष महोदय, त्यांच्यावर माझी विनंती आहे महसूल मंत्र्यांना की त्यांनी अशी ज्या संस्था आहेत, अशा ज्या संस्था आहेत ज्यांना ह्या जमिनी दिल्या गेल्या आहेत ते करावं, ज्याच्यातून आपल्याला महसुलाचं उत्पन्न होईल। अध्यक्ष महोदय, आपण मागच्या वेळेला असं ठरवलं होतं की ज्यांच्याकडे सरकारी जमिनी सोसायट्या बांधायला दिलेत, मध्यमवर्गीय सोसायट्या मुंबई शहरामध्ये महसूल खात्याच्या माध्यमातून जमिनीवर उभ्या राहिल्या, त्यांना पूर्वी आपण 15% आरआरचा, ज्याच्या बाबतीत आपण चर्चा केली होती, आणि 15% आरआरचा रेट भरून त्यांना त्या ओनरशिप करता येतील आणि मुंबई शहरामध्ये राहत असलेल्या हजारो कुटुंबांना त्याचा लाभ होईल।
पण आरआरचा 15% भरण्यासाठी सुद्धा त्या लोकांकडे तेवढे पैसे नाहीत, कारण का मुंबईचा आरआर हा फार मोठ्या प्रमाणात वाढला गेलाय। त्यामुळे सरकारकडे मागणी केली होती, त्याला सकारात्मक उत्तर देण्याचं काम सन्माननीय महसूल मंत्र्यांनी केलं होतं की 5% पर्यंत आपण ती जागा ओनरशिपच्या माध्यमातून त्या सगळ्या संस्थांना देण्यात येईल। त्याबद्दल सुद्धा माननीय महसूल मंत्री सरकार म्हणून त्याचा विचार करतील। चिल्ड्रन्स एड सोसायटी नावाची एक संस्था आहे अध्यक्ष महोदय, आणि त्याच्या माध्यमातून महसूलने या लहान मतिमंद मुलांसाठी, दिव्यांगांसाठी चेंबूर येथे दिलेली जागा आहे अध्यक्ष महोदय। या महसूल खात्याच्या माध्यमातून त्या जमिनीवर इतकी अतिक्रमण होत आहेत की लहान लहान बालकं, म्हणजे जर आपण कधी तिथे गेलात तर ती लहान मुलं मुली ज्यांच्या विकासासाठी सरकारने ती जागा दिली आहे, त्या जागेवर प्रचंड प्रमाणामध्ये अतिक्रमण आहे। माझी विनंती महसूल मंत्र्यांना आहे की कृपया करून आपण त्या भागाचा दौरा करावा। चिल्ड्रन्स एड सोसायटीला जी जमीन दिलेली आहे त्याच्यावर लहान मुलांचा, विशेष करून दिव्यांगांचा, त्यांच्या आयुष्याचं कल्याण होईल असा विकास करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होण्याची गरज आहे। आणि म्हणून वन खात्यामध्ये एक गोष्ट अशी आहे अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये बोरिवली असेल, कांदिवली असेल, मालाड असेल, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मुंबई शहरामध्ये कुत्र्यांनी जवळजवळ 12 लाख लोकांना चावा घेतला। सगळ्यांना माहिती आहे कुत्र्यापासून किती त्रास होतोय आपल्या सगळ्यांना, आणि लहान लहान मुलांच्या मागे कुत्रे लागतात। पण आता मुंबई शहरामध्ये बोरिवली, कांदिवली, दहिसर, मागाठणे इथे माकडांचा उपद्रव झालाय अध्यक्ष महोदय। ट्रेन केलेली माकडं जशी असतात तशी ती घरामध्ये येतात, फ्रीज उघडतात, तुम्ही जर काही बोललात तर गँग 40-50ची हल्ला करते। माझी आपल्या मार्फत सरकारला विनंती आहे की याच्यामध्ये वन खात्याच्या माध्यमातून आपण खरोखर, जर तुम्ही बघाल तो 20-20 मजल्यापर्यंत चढत येतात, त्यामुळे याच्यात सुद्धा आपण निर्णय घेऊन वन खात्याच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना ते अधिकार दिले पाहिजेत। आता आपल्याकडे त्यांना पिंजरे लावण्याचे सुद्धा अधिकार आले आहेत, त्यामुळे माझी विनंती आपल्याला आहे। त्याच सोबत नगर विकास विभागाच्या माध्यमातून सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझी आपणास विनंती आहे की मुंबई शहरामध्ये आपण प्रदूषणाच्या गोष्टी करतो। प्रत्येक मुंबईतील सदस्य असेल, महाराष्ट्रातील आपला सन्माननीय सदस्य असेल, प्रत्येक वेळेला आपण सांगतो की प्रदूषण विरहित महाराष्ट्र किंबहुना प्रदूषण मुक्त मुंबई आपल्याला करायची आहे। पण माझी आपल्याला विनंती आहे आणि सरकारला माझी विनंती आहे की मुंबई शहरामधले सिमेंट प्लांट, ज्याला आपण रेडीमिक्स सिमेंटचे प्लांट म्हणतो, मुंबईमध्ये बोरिवली आणि दहिसरमध्ये एक सिमेंट प्लांट असा उभा आहे की त्या सिमेंट प्लांटला महाराष्ट्राच्या पोल्युशन कंट्रोल बोर्डाने परवानगी दिली अध्यक्ष महोदय। नागरिकांनी असंतोष दाखवला, आजूबाजूला सगळ्या इमारती आणि सिमेंटचा धूर त्यांच्या घरामध्ये जातो, 2-2 हॉस्पिटल तिथे आहेत। माझी मागणी आपणाकडे आहे की दहिसर आणि बोरिवलीच्या मध्ये असलेला देवीदास लेन येथे असलेला हा प्रकल्प तातडीने बंद करण्याचे निर्देश सन्माननीय अध्यक्षांनी आमच्या सरकारकडे द्यावेत। अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीच्या अनुषंगाने निश्चितपणाने गोरेगावमध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी आहे, पण 2 प्रश्न सन्माननीय मंत्री महोदयांना या लक्षवेधीच्या माध्यमातून विचारायचे आहेत की आपण सतत हे उत्तर अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री देत आहेत की फायर ऑडिट आपण करणार आहोत। माझा प्रश्न सन्माननीय मंत्री महोदयांना असा आहे की मुंबई शहरामध्ये एसआरएची स्थिती अतिशय वाईट आहे। म्हणजे सन्माननीय उच्च न्यायालयाने अनेक वेळेला या खात्यावर ताशेरे ओढले, म्हणजे या एसआरएच्या कारभाराबद्दल अनेक वेळेला अध्यक्ष महोदय आपल्याला सुद्धा कल्पना आहे मुंबईतील स्थिती। एका बाजूला रिहॅब बिल्डिंग बांधल्यानंतर त्या रिहॅब मध्ये राहणाऱ्या लोकांची स्थिती इतकी दयनीय आहे की त्या बिल्डिंगकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की माणूस म्हणून कसा जगत असेल हा माणूस। आणि अतिशय बेदरकारपणाने बांधलेल्या त्या इमारती, अंधारी गल्ल्या, लाईट नाही, लिफ्ट बंद आहे, पाणी वरती चढत नाही, आणि विकासक एका बाजूला अत्यंत पद्धतशीरपणाने या रिहॅबच्या माध्यमातून एक्स्ट्रा एफएसआय घेतो, एसआरए त्याला मान्यता देते अध्यक्ष महोदय की जर आपण फायर ऑडिट करणार असू तर त्या फायर ऑडिटचं सन्माननीय मंत्री महोदय आपण कोणत्या यादीपासून सुरुवात करणार आहोत। मुंबईमध्ये जर या सगळ्या इमारतींचं फायर ऑडिट करायचं झालं अध्यक्ष महोदय तर कोणती योजना सन्माननीय मंत्र्यांच्या मनामध्ये आहे ज्या मुंबई शहरासाठी ते करणार आहेत, कधीपर्यंत करणार आहेत?
मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा उत्तर होतं की आम्ही फायर ऑडिट करणार आहोत. आतापर्यंत फायर ऑडिट झालेलं नाही. आतापर्यंत फायर ऑडिट झालेलं नाही अध्यक्ष महोदय. मी तुम्हाला उदाहरणार्थ काही इमारतींची नावं देतो अध्यक्ष महोदय. बोरिवलीमध्ये अमन आदर्श, नूतन नगर, 17 पार्कचं तर उदाहरण असं आहे अध्यक्ष महोदय. त्यांनी रिहॅब बांधला, सेल विकून पूर्ण झाला. आता फेज 2 साठी पुन्हा एकदा SRA कडे जात आहेत. करोडो रुपये त्यांनी सेल इमारतीमधनं कमवले, पण झोपडपट्टी आहे तशीच आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही गोरगरीब जनतेसाठी आपण करतो आहोत की बिल्डरांना आणखीन धनाढ्य करण्यासाठी करतो आहोत. सभागृहामधला प्रत्येक सदस्य दर वेळेला या विषयामध्ये, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये अनेक विषयाला हात घालतो अध्यक्ष महोदय. पण या मुंबई शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही बिल्डरांच्या घशामध्ये जाते आहे, अशा पद्धतीचं चित्र तयार होत आहे. याच्यावर आपण कारवाई करणार का? आणि अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं फायर ब्रिगेड हा जर विषय आपल्याला महत्वाचा आहे, अनेक सदस्यांनी त्याच्यामध्ये अनेक उदाहरणं दिली. माझी अशी विनंती आहे की त्याच्याबद्दलचं फायर ऑडिटचं एक नियोजन आपले सन्माननीय मंत्री करतील का आणि कधीपर्यंत करतील? अध्यक्ष महोदय, विधेयक 52 ला सहमती म्हणून काही प्रश्न याच्यामध्ये उपस्थित आहेत की क्लास 2 टू क्लास 1 म्हणजे आपण वर्ग 2 ते वर्ग 1 करण्यासाठी मुंबईतील शासकीय जमिनी, ज्या शासकीय जमिनी अनेक वर्षापासून क्लास 2 पासून क्लास 1 मध्ये येण्यासाठी वंचित होत्या, त्याच्याबद्दलचा खऱ्या अर्थाने या विधेयकामध्ये तो निर्णय घेण्यासाठी आपण हे विधेयक आणले अध्यक्ष महोदय. सन्माननीय मंत्री महोदयांना याची कल्पना आहे की ज्या जमिनीवर शासनाचं नाव आहे, किंबहुना अशा सुद्धा काही खासगी जमिनी होत्या त्याच्यावर शासकीय नाव चढलं गेलं होतं. मग काही स्वतंत्रता मिळायच्या आधीपासूनच्या जमिनी होत्या आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा त्या जमिनी त्या व्यक्तींच्या अथवा त्या संस्थेच्या नावावर राहिल्या. अध्यक्ष महोदय, स्थिती अशी आहे आता तर क्लास 2 च्या नंतर आपण जर क्लास 1 केलं तर त्यामध्ये असलेलं रिझर्वेशन म्हणजेच आरक्षण त्या जमिनीवरचं बदलू नये आणि त्या आरक्षणाच्या धर्तीवर तिकडच्या नागरिकांना, मुंबईच्या नागरिकांना त्याचं विशेष प्रयोजन जे केलं गेलं आहे सरकारच्या माध्यमातून ते तसंच राहावं, ही विनंती या विधेयकामध्ये सन्माननीय मंत्री महोदय त्यामध्ये अंतर्भूत करतील का? म्हणजे ज्याच्यासाठी या जमिनी आरक्षित केल्या गेल्या होत्या अध्यक्ष महोदय, उदाहरणार्थ ज्या जमिनीवर हॉस्पिटल येणार होतं, ज्या जमिनीवर आधुनिक भारतामध्ये आज पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कॉलेजेस येणार होती, त्या सगळ्या जमिनी जर आपण क्लास 2 च्या क्लास 1 करत आहोत तर त्याच्या माध्यमातून त्या जमिनी ज्या लोकांकडे जाणार आहेत ते लोक त्या मूळ उद्देशाला हरताळ फासतील का की ते रिझर्वेशन ते चालवू ठेवतील? शासकीय प्रयोजनाचं काय अध्यक्ष महोदय? उदाहरणार्थ जर आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठेच हॉस्पिटल नसेल आणि त्या जागेवर हॉस्पिटलचं प्रयोजन गेल्या कित्येक वर्षापासून असेल तर त्या हॉस्पिटलचं प्रयोजन करण्याची गॅरंटी या विधेयकामध्ये, म्हणजे या विधेयकाच्या माध्यमातून सन्माननीय मंत्री महोदय त्या विकासकाला किंवा त्या जमीन मालकाला किंबहुना त्या ट्रस्टला त्याच्यामध्ये असं कोणतं धोरण आपण निश्चित करू ज्याच्या आधारे व्यावसायिकीकरण न होता सरकारने ज्या जमिनी आरक्षित केल्या होत्या त्या जमिनीवरचा अधिकार जरी सरकारने सोडला, सरकारने मग RRच्या किती % पैसे सरकारी तिजोरीत घेईल हा एक भाग वेगळा आहे अध्यक्ष महोदय. पण हे करत असताना सरकारने सरकारच्या योजनांसाठी सरकारी जमिनीचा लाभ त्या खासगीकरणाच्या माध्यमातून त्या विकासकाला द्यायचा की नाही याचं उत्तर या विधेयकामध्ये यावं असं आमचं मत आहे. आणि त्याच सोबत जेव्हा आपण क्लास 2 टू क्लास 1 करतो आहोत त्यामध्ये शैक्षणिक आणि हॉस्पिटलच्या जमिनी ज्या सरकारने 30, 60 आणि 90, 99 वर्षाच्या लीजने दिल्या आहेत अध्यक्ष महोदय, दर 10 वर्षांनी लीज वाढतं. हॉस्पिटलला आणि शाळांना, कॉलेजेसला 30 मीटरची मर्यादा होती, त्यामुळे त्यांची उंची 30 मीटरच्या वर जात होत नव्हती. आणि मग आता गेल्या वर्षभरामध्ये आपण नवीन नियम केले आणि व्हर्टिकल युनिव्हर्सिटी आणली. अशा अनेक शाळा, कॉलेजेस आणि हॉस्पिटलच्या जमिनी ज्या सरकारने दिल्या त्या सुद्धा क्लास 2 मध्ये आहेत, तर त्या सुद्धा क्लास 1 मध्ये आणण्याचा प्रयोजन या विधेयकाच्या माध्यमातून करणार का? अध्यक्ष महोदय, आपण बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 54 याच्या बाबतीत सर्वप्रथम मी सन्माननीय मंत्री महोदयांचं अभिनंदन करतो की अतिशय चांगलं बिल त्यांनी आज या सभागृहामध्ये मांडलेलं आहे. अध्यक्ष महोदय, गेल्या
अर्ध्या तासापासून सर्व सन्माननीय सदस्यांनी याच्यामध्ये सुधारणा असावी किंबहुना हे बिल मागे घ्यावं याच्या बाबतीमध्ये अनेक सदस्यांनी मार्गदर्शन केलं, सूचना मांडल्या. पण अध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्याला आहे की हे बिल का मान्य केलं पाहिजे. कारण का ज्या पद्धतीमध्ये अनेक गोष्टी मांडल्या गेल्या त्यापैकी अनेक गोष्टींचा उल्लेख याच्यामध्ये झालाय. अध्यक्ष महोदय, जर आपण या बिलामध्ये पान क्रमांक 7 वर बघितलं तर ज्याचा उल्लेख याच्यामध्ये केला गेला की रिसर्च इनोव्हेशन याच्या बाबतीतली उद्दिष्ट या विद्यापीठामध्ये आहेत का. अध्यक्ष महोदय, या क्षेत्रामध्ये गेले 25 वर्ष महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतो आहोत. शून्यापासून कॉलेजेस कशी तयार करायची, ती कशी चालवायची, ती कशी दर्जेदार असायची याच्याबद्दलचा आपला अनुभव आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, याच्यात काय म्हटलंय या बिलामध्ये, उच्च व तंत्र शिक्षण, कला, क्रीडा, संस्कृती, चित्रपट, अवकाश तंत्रज्ञान, रडार सिस्टीम्स, टेले सिस्टीम्स, सागरी संशोधन विषयांमधील शिक्षण, अध्यापन व प्रशिक्षण देणे आणि संशोधनासाठी तरतुदी करणे. अध्यक्ष महोदय, या बिलामध्ये जर विद्यापीठाची उद्दिष्ट आपण ध्यानात घेतली तर सगळ्या बाजूने, सगळ्या अनुषंगाने परिपूर्ण असे हे विधेयक आहे. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, असं चांगलं विधेयक येत असताना अनेक सदस्यांनी याच्यामध्ये मतं मांडली, पण अनेक सदस्य या बाजूला सुद्धा असे बसले आहेत जे शिक्षण महर्षी आहेत, ज्यांच्याकडे अनेक शिक्षण संस्था आहेत. आणि गेल्या 3 वर्षातल्या जर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीकडे आपण लक्ष दिलं तर लक्षात येतं की ज्यांनी ज्यांनी ह्या युनिव्हर्सिटी मिळवल्या, ज्यांनी ज्यांनी ही विद्यापीठं स्थापन केली, मग मुंबईमध्ये असेल, शहरामध्ये असेल किंबहुना ग्रामीण क्षेत्रामध्ये असेल, तर त्या विद्यापीठांची स्थिती कशी आहे. तर अध्यक्ष महोदय, जी संस्था विद्यापीठ स्थापन करू पाहते त्याला सुद्धा त्या विद्यापीठाची, त्या कॉलेजेसची काळजी असते. आणि त्यामुळे दर्जेदार शिक्षण ती संस्था देणार की नाही, तो प्रोफेसर तिथे असणार की नाही, कुलगुरू तिथे काय काम करतील, किंबहुना तिथून निघालेला विद्यार्थी, ज्याला आपण प्रॉडक्ट म्हणतो, तो विद्यार्थी कसा दर्जेदार असावा, त्याला नोकरी कसे मिळेल. आणि जर तो दर्जेदार विद्यार्थी नसेल अध्यक्ष महोदय, तर ते विद्यापीठ अथवा कॉलेज आजच्या ह्या गुणात्मक निवडीमध्ये, आजच्या ह्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये ते विद्यापीठ टिकू शकत नाही. अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे जर आपण चर्चा करत असू की पूर्वी हे बिल अडवलं गेलं होतं म्हणून हे बिल आता आम्ही अडवतो आहोत, असा एक सूर दिसून आला. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, आपल्याला खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे की नाही हा प्रश्न आहे. आणि या विधेयकामधल्या तरतुदी जर वाचून काढल्या तर ज्याला आपण इनोव्हेशन टेक्नॉलॉजी रिसर्चच्या गोष्टी करत होतो, त्या इनोव्हेशन टेक्नॉलॉजी रिसर्च म्हणजे आपण कधी कधी म्हणतो की आरटीआय म्हणजे काय, आपल्याला फक्त तेवढंच माहिती आहे, राईट टू इन्फॉर्मेशन. आरटीआय याचा अर्थ खरा या विधेयकामध्ये आहे म्हणजे रिसर्च, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन याने भरलेलं आणि कायद्यामध्ये तरतूद असलेलं. अनेक लोकांनी असं म्हटलं की याच्यामधून कोण काय बाहेर येतं माहिती नाही, पण वायकर साहेबांचं मी अभिनंदन करेन, कारण का त्यांच्याकडे चांगली एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची संस्था आहे. पण माझी त्यांना विनंती आहे की मुंबई शहरामध्ये एक चांगलं दर्जेदार कॉलेज त्यांनी उघडावं. आणि अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, तानाजी सावंत साहेब मागे बसले आहेत, की एक कॉलेज रवींद्र वायकर साहेबांनी उघडलं. महानगरपालिकेचा त्यांना भरपूर अनुभव आहे, जागांचा अनुभव आहे. त्याच्यामुळे जे जे या क्षेत्रामध्ये काम करतायत, अनेक सदस्य सन्माननीय इथे बसले आहेत, त्यांच्या चांगल्या संस्था आहेत. आणि अतिशय चांगला निर्णय आपल्या सरकारने घेतला. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये व्हर्टिकल युनिव्हर्सिटी आणल्या. अनेक सदस्य इथे बसले आहेत, मी सुद्धा त्यांना ओळखतो, त्यांच्या युनिव्हर्सिटीज मुंबईमध्ये आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे अतिशय चांगलं विधेयक आहे आणि या विधेयकाला मी समर्थन करतो आणि हे विधेयक मान्य करावं असं आपल्या मार्फत सभागृहाला विनंती करतो. महाराष्ट्र विधानसभा नियम क्रमांक 293 अन्वये जो प्रस्ताव विरोधी पक्षाने सादर केला आहे, अध्यक्ष महोदय, त्या प्रस्तावाला सर्वप्रथम मी विरोध करतो. आणि हा प्रस्ताव असा आहे की अध्यक्ष महोदय, आपण जर लक्षात घेतलं तर एखाद्या गोष्टीकडे नकारात्मकतेने बघणारा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाची सुरुवात म्हणजे काय, तर हा प्रस्ताव आहे. मग शिक्षण असेल, आरोग्य, कोणताही विभाग असा नाही या प्रस्तावामध्ये ज्याच्यामध्ये नकारात्मकतेने भर देऊन हा प्रस्ताव मांडला गेलाय. अध्यक्ष महोदय,
जर आजच्या या महायुतीच्या सरकारचं वर्णन करायचं असेल तर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वामधलं सरकार म्हणजे काय तर कार्यक्षम, कार्यतत्पर, संवेदनशील, गतिमान आणि दूरदृष्टीने विकासाचं स्वप्न प्रत्यक्षामध्ये उतरवणारं हे सरकार आहे अध्यक्ष महोदय. आणि जर आपण बघितलं तर या प्रस्तावामध्ये काय आहे तर विदर्भापासून मराठवाड्याचा अनुशेष भरला गेला की नाही, मुंबईतल्या रस्त्याचं कामं पूर्ण झाली की नाहीत, वन्य प्राण्यांवर झालेल्या हल्ल्यामध्ये वाढ झाली तर ती कोणी केली. म्हणजे अध्यक्ष महोदय कधी कधी विचार करावासा वाटतो. सन्माननीय सदस्य श्री नानाभाऊ पाटील आता इथे नाही आहेत, त्यांनी म्हणता म्हणता काय म्हटलं की डबल इंजिनचं हे सरकार आहे. होय, आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्रामधील सरकार आणि महाराष्ट्रामधील सरकार डबल इंजिन मध्ये काय करू शकते याची उदाहरणं मी आपल्या समोर ठेवणार आहे. अध्यक्ष महोदय, या प्रस्तावामध्ये काय म्हटलंय, सुरुवातीला जर बघितलं मुंबईच्या बाबतीत किंबहुना महाराष्ट्राच्या बाबतीत तर MMRDAचे विशेषतः मुंबई व मुंबई उपनगरातील अनेक विकास प्रकल्प रखडलेले असणे असं प्रस्तावामध्ये म्हटलंय. अध्यक्ष महोदय, किती खोट्यापणाने हा प्रस्ताव मांडलाय. आपण जर विचार केला तर MMRDAच्या माध्यमातून काय प्रकल्प राबविले गेले. अध्यक्ष महोदय, 30 जून 2022 ला हे सरकार अस्तित्वामध्ये आलं आणि 30 जून पासून ते 2023 पर्यंतच्या या डिसेंबरच्या महिन्यामध्ये जर आपण लक्ष दिलं तर सगळ्यात महत्वाचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, ज्याला स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजींचं नाव दिलंय, त्याचं उद्घाटन या 25 डिसेंबरला होत आहे. अध्यक्ष महोदय, हा प्रकल्प साधारणपणाने 17,843 कोटीचा आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर $2.2 बिलियन हा प्रकल्प आहे. 21 किलोमीटरचा हा पूल आहे. आणि अध्यक्ष महोदय, याला उशीर का झाला तर 2019च्या नोव्हेंबर मध्ये आलेलं सरकार 2022च्या जून महिन्यापर्यंत कोरोनाच्या कालावधीमध्ये कोरोनाची कारणं देत असताना या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सारख्या महत्वाच्या प्रकल्पाचं काम रखडवून ठेवलं होतं. आणि त्याच्यामुळे या सरकारचं मी आज अभिनंदन करतो की 25 तारखेला स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजींच्या जन्म जयंतीच्या निमित्ताने याचं उद्घाटन होत आहे. अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्वाचं या मुंबई शहरामध्ये काय आहे, या मुंबई शहराला खऱ्या अर्थाने जर वैभव कोणी प्राप्त करून दिलं असेल तर ते आपल्या मराठमोळ्या अशा गिरणी कामगारांनी करून दिलं. आणि अध्यक्ष महोदय, हा महाराष्ट्र या संपूर्ण गिरणी कामगारांनी दिलेलं आपलं योगदान, त्यांनी घेतलेली मेहनत, परिश्रम, त्यांनी गाळलेला घाम, या मुंबईच्या गिरण्यांमध्ये जेव्हा धूर निघत होता तेव्हा त्या धुराच्या मागचं कारण मेहनत करणारा तो आपला गिरणी कामगार होता. अध्यक्ष महोदय, MMRDA आणि म्हाडाच्या माध्यमातून काय केलं, गेल्या 1.5 वर्षामध्ये गिरणी कामगारांच्या घराच्या बाबत मागच्या सरकारने इतकी उदासीनता दाखवली अध्यक्ष महोदय की मागच्या वेळच्या मुख्यमंत्र्यांच्या घराच्या समोर 20 फुटावर म्हाडाचं ऑफिस आहे अध्यक्ष महोदय. पण गेल्या 2.5-3 वर्षामध्ये एकही दिवस या गिरणी कामगाराला घर देण्यासाठी ना मुख्यमंत्री ना वरळी विभागातून निवडून आलेले त्यांचे चिरंजीव या गिरणी कामगाराच्या प्रश्नावर त्यांना घर देण्यासाठी म्हाडाच्या कार्यालयात कधीच गेले नाहीत. सरकार बदललं आणि सन्माननीय शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये सन्माननीय देवेंद्रजींनी मुंबईच्या अधिवेशनामध्ये घोषणा केली, समिती बनवली आणि गेल्या 6 महिन्यामध्ये जी घरं 2020 ला या मागच्या सरकारने लॉटरी केली होती त्या 2020 ते 2022च्या जून महिन्यापर्यंत 4,000 घरांपैकी एकही घर दिलं नाही अध्यक्ष महोदय. आणि मी ही सांगतोय, ही वस्तुस्थिती आहे. फक्त 26 घरांचा ताबा कागदावर तयार केला, पण गेल्या 6 महिन्यामध्ये या सरकारच्या नेतृत्वामध्ये आम्ही जवळजवळ 1500 गिरणी कामगारांना घरांच्या चाव्या देऊन बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिलच्या कामगारांना खऱ्या अर्थाने घरं दिली. अध्यक्ष महोदय, सरासरी त्या गिरणी कामगाराचं वय 80 ते 90 आहे आणि गिरणी कामगारांच्या हातामध्ये जेव्हा ती चावी मिळते ना अध्यक्ष महोदय, तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं पाहिजे, अक्षरशः त्यांच्या डोळ्यामधून अश्रू येतात. एका बाजूला मराठी माणूस म्हणून सांगायचं, पण त्या मराठी माणसाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये या महाराष्ट्रामध्ये जर कोणी खऱ्या अर्थाने काम केलं असेल तर ते या महायुतीच्या सरकारने
सन्माननीय एकनाथरावजींच्या नेतृत्वामध्ये केलं. अध्यक्ष महोदय, MMRDAचा उल्लेख मी याच्यासाठी केला की कोन पनवेलला 2016 मध्ये लॉटरी झाली. गिरणी कामगारांनी 2017 मध्ये पैसे भरायला सुरुवात केली. 17 झालं, 18 झालं, 19 झालं. ताबा देण्याच्या वेळेला सरकार बदललं आणि कोन पनवेलला असलेली जवळजवळ 2417 घरं या गिरणी कामगारांसाठी राखीव होती, लॉटरी झाली होती. ती घरं मागच्या सरकारने कोरोनाच्या कालावधीमध्ये कोरोनाग्रस्तांना दिली. आपण समजू शकतो अध्यक्ष महोदय, ती घरं द्यायला पाहिजे होती. 2020 ते 2022 कोरोना गेल्यानंतर सुद्धा मागच्या सरकारने एकही घर कोन पनवेलचं आमच्या या गोरगरीब असलेल्या गिरणी कामगाराला दिलं नाही. आणि गेल्या 6 महिन्यामध्ये या सरकारने कोन पनवेलची 2417 घरांची दुरुस्ती जवळजवळ पूर्ण केली. पुढच्या महिन्यामध्ये आपण ही 2417 घरांपैकी ज्या गिरणी कामगारांनी घरं बनवली, घरं पैसे भरले, त्या गिरणी कामगाराला जवळजवळ 800 गिरणी कामगारांना आपण घर देतोय. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या मुंबई शहरामधला झोपडपट्टीचा आहे. अध्यक्ष महोदय, याच्यात म्हटलंय या प्रस्तावामध्ये की मुंबईतील झोपडपट्ट्यांना स्लम घोषित न केल्यामुळे पुनर्विकासात निर्माण झालेला अडथळा. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला काही आकडेवारी आपल्या पटलावर मांडतो की मुंबई शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना गेल्या 6 महिन्यामध्ये इतक्या जोरदारपणाने कार्यान्वित करण्यात आली की गतिमानतेने निर्णय घेतला. पश्चिम उपनगरामध्ये 85 योजना सुरू आहेत. बिल्डरने भाडं थकवलं होतं. 660 कोटी 12 लाख रुपये भाडं देणं होतं त्या गोरगरीब माणसाला जो आपलं आयुष्य त्या झोपडीमध्ये काढतो. अध्यक्ष महोदय, सरकारने 151 कोटी 24 लाख 43,687 रुपये भाडं बिल्डर करून वसूल केलं आणि आपल्या या गोरगरीब माणसाला ते द्यायला लावलं. अध्यक्ष महोदय, 150 बिल्डरांना नोटीस काढण्याचं धाडस हे याच सरकारने दाखवलं. 150 योजना आहेत अध्यक्ष महोदय मुंबईमध्ये सुरू. 948 कोटी रुपये भाडं त्या झोपडीमध्ये राहणाऱ्या सामान्य माणसाला द्यायचं आहे. 207 कोटी रुपये भाडं या सरकारने त्या बिल्डरकडनं वसूल करून ते आपल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला दिलं. 740 कोटी रुपये भाडं गतिमानतेने घेण्याचं काम सुरू आहे. शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, प्रदूषणाच्या बाबतीत प्रत्येक सदस्याने आपलं मत मांडलं. या मुंबई शहरामध्ये प्रदूषण वाढण्याचं कारण होतं कारण का अनेक इमारतींचं काम सुरू आहे आणि या मुंबईमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे प्लांट मागच्या सरकारमध्ये दिले गेले. आपण ते सगळे प्लांट बंद करत आणले. एक शेवटचा प्रकल्प जो आहे तो बोरिवली इथे आहे. मी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती करतो, आपल्या माध्यमातून सरकारने बोरिवली येथे देविदास लेन येथे असलेला तो प्रकल्प जोरदारपणाने त्याला नागरिकांनी विरोध केलाय. तो प्रकल्प येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने बंद करावा अशी मागणी मी करतो आणि या प्रस्तावाला विरोध करतो. आणि हा महाराष्ट्र सुजलाम आणि सुफलाम करण्याचं काम, गतिमानतेने करण्याचं काम शिंदे, फडणवीस आणि अजितदादांच्या सरकारमध्ये होईल हा विश्वास व्यक्त करतो. आणि आपण बोलायला संधी दिल्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 292 अन्वये जो प्रस्ताव विरोधी पक्षाने सादर केलाय त्या सभागृहामध्ये मांडलेल्या या प्रस्तावाला मी विरोध करण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय. आणि या महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने सरकार काम करत आहे, सन्माननीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये गृह खात्याचा कारभार अत्यंत उत्कृष्टपणाने चालू आहे. अध्यक्ष महोदय, जर आपण या प्रस्तावाकडे लक्ष दिले तर लक्षात येतं या मुंबईची आणि महाराष्ट्राची प्रतिमा ज्या पोलीस दलाने उंचावली होती त्या पोलिसांवर एकंदरपणाने या प्रस्तावामध्ये अविश्वास दाखवला आहे अशा पद्धतीचं चित्र या प्रस्तावामध्ये आहे. या पोलिसांच्या बाबतीमध्ये या प्रस्तावामध्ये जर तुम्ही बघितलं तर सरकार म्हणून सरकारवर एका बाजूला प्रश्नचिन्ह उभं करणारं या विरोधी पक्षाच्या सदस्यांचं मत जर लक्षात घेतलं तर पोलिसांवर एका बाजूला अविश्वास दाखवायचा
पण या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये पोलिसांनी ज्या पद्धतीने काम केलंय, मग ते गडचिरोली असो, चंद्रपूर असो, अकोला असो, भंडारा असो, वर्धा असो की मुंबई असो, ज्या पद्धतीने आपला पोलीस या मुंबई शहरापासून चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या जंगलामध्ये काम करतो अध्यक्ष महोदय, आणि या प्रस्तावाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तर पोलिसांचं मी अभिनंदन करतो. ज्या पद्धतीने या प्रस्तावामध्ये जर तुम्ही बघितलं तर ड्रग्ज पासून, खवा मावा मिठाई पासून, ऑनलाईन गेम्स पासून ते प्रदूषणापर्यंत आणि अवैध बांधकामापासून जलयुक्त शिवारपर्यंत सगळ्या गोष्टी नकारात्मक भूमिकेमध्ये बघणारा विरोधी पक्ष अध्यक्ष महोदय. जर आपण बघितलं एखाद्या व्यक्तीचं नाव प्रकाश ठेवलं आणि गावामध्ये जर अंधार पडला आणि त्या प्रकाशला सांगितलं की जा त्या गावामध्ये, तर काही उजेड पडत नाही अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे या विरोधी पक्षाकडे असणाऱ्या सदस्यांचं मत लक्षात घेतलं तर लक्षात येतं की पोलिसांनी केलेली कारवाई अत्यंत चांगली आहे, पण त्यांना ती दिसतच नाही. आणि मग काय दिसत नाही अध्यक्ष महोदय, तर मगाशी एक सन्माननीय सदस्य म्हणाले की या मुंबई शहरामध्ये अनेक वृद्ध नागरिक राहतात. अध्यक्ष महोदय, पोलिसांकडे असलेला डेटा लक्षात घेतला तर साधारणपणाने दररोज या मुंबई शहरामध्ये 4,500 एकटे राहणाऱ्या वृद्ध नागरिकांच्या घरी पोलीस पोहोचतात. आणि अध्यक्ष महोदय, हे पोलीस पोहोचतात त्यांच्याकडे, बीट मार्शल असतो, पोलीस ठाण्याचा संपर्क असतो. एका बाजूला म्हटलं जातं की पान टपऱ्यांवर कारवाई होत नाही. अध्यक्ष महोदय, गेल्या महिन्याभरामध्ये जवळजवळ 2,400 पान टपऱ्यांवर कारवाई झाली. ड्रग्सच्या माध्यमातून, गुटखा विक्रीच्या माध्यमातून, हशीशच्या माध्यमातून सगळीकडे पान टपऱ्या जिथे जिथे कंप्लेंट आल्या त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. अध्यक्ष महोदय, याच प्रस्तावामध्ये असं म्हटलं आहे की महिला विषयक गुन्हे वाढले. मुंबई शहराचा जर विचार केला तर पोलिसांचा रिपोर्ट हे सांगतो की महिला विषयक गुन्हे वाढले होते. त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये हे गुन्हे कमी झाले आणि 91% मुंबई पोलिसांनी हे गुन्हे उघडकीस आणून त्यांना अटक केली. अल्पवयीन मुलींच्या बाबतीमध्ये गुन्हे कमी झाले, 97% गुन्हे उघडकीस आले आणि अध्यक्ष महोदय त्यांना अटक झाली. तुम्हाला एका पोलीस स्टेशनचा जर अहवाल सांगितला अध्यक्ष महोदय, पोलिसांची कामगिरी किती जबरदस्त आहे, किती जोरामध्ये पोलीस कामगिरी करतायत. एका बोरिवली पोलीस स्टेशनच्या पश्चिमेचं उदाहरण आहे अध्यक्ष महोदय. मर्डर 8 झाले, खून 8च्या 8 आरोपींना पकडले गेले, अटक झाली आणि अध्यक्ष महोदय त्यांना जेलची रवानगी करण्यात आली. अटेम्प्ट टू मर्डर 18 झाले, 17 आरोपींना अटक केली गेली. डकॉयटी 2 झाल्या, 2पैकी 2 आरोपींना अटक झाली, ती पण 24 तासाच्या आत अध्यक्ष महोदय. रॉबरी झाल्या 52, त्या 52च्या 52 रॉबरीला अटक केली गेली. अध्यक्ष महोदय, प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला, तातडीने त्याच्यावर कारवाई केली आणि गुन्हेगाराला अटक केली. असं एक पोलीस स्टेशनचं उदाहरण मी तुम्हाला दिलं. अध्यक्ष महोदय, खोपोली आणि रायगड पोलिसांचं तर आपण अभिनंदन करायला पाहिजे. या मुंबईमध्ये, या महाराष्ट्रामध्ये, किंबहुना या देशामध्ये अनेक वेळेला आपण चित्रपट बघतो आणि चित्रपट बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं अनेक वेळेला की ज्या चित्रपटामधली एखादी कथा असते तशी कथा या खोपोली रायगडमध्ये घडली अध्यक्ष महोदय. आणि पोलिसांनी इतकी धडक कारवाई केली. एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की खोपोली येथे असलेल्या एका इंडस्ट्रीमध्ये, एका कारखान्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा बोर्ड लावलाय. अध्यक्ष महोदय, रात्री 4 वाजता पोलीस तिथे पोहोचले आणि खात्री केली तर तिथे लक्षात आलं की एक आचल केमिकलचं नाव आहे, पण त्या केमिकल इंडस्ट्रीच्या बोर्डवर बाहेर आचल केमिकलचं नाव होतं अध्यक्ष महोदय. आणि पण तिथे आतमध्ये गेल्यानंतर लक्षात आलं की इंडिया इलेक्ट्रिकल पोल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी युनिट नंबर 2 लिहिलाय. अध्यक्ष महोदय, पोलिसांनी रात्री चित्रपटामध्ये शोभेल अशी धाड घातली आणि काय आश्चर्य घडलं अध्यक्ष महोदय, मॅफेड्रोनचं जवळजवळ 350 कोटीचा साठा मिळाला आणि त्या गुन्हेगारांना अटक झाली. कमल जयराम जेसवानी, मतीन बाबू शेख, अँथोनी पाउलोस या तिघांना अटक करणाऱ्या खोपोली पोलिसांचं आज मी आपल्या माध्यमातून अभिनंदन करतो. त्या खोपोली रायगडच्या पोलिसांना धन्यवाद देतो की इतका मोठा साठा सन्माननीय गृहमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पकडला गेला
गुन्हेगारांना अटक झाली. अध्यक्ष महोदय, 100 कोटींचं ड्रग्ज, मगाशी सदस्य म्हणाले की ते ड्रग्ज बाजारात यायच्या आधीच पकडले गेलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, माहिती घेतली असता असं लक्षात येतं की बंद पडलेला कारखाना भाडे तत्वावर एकाने घेतला होता आणि बंद पडलेला कारखाना घेऊन मेफेड्रॉन तयार करत होते आणि तयार करण्याची खबर आपल्या पोलिसाला मिळाली. 24 तासामध्ये पोलीस तिकडे पोहोचले आणि गुन्हे शाखेच्या कक्ष 9 चे प्रमुख पोलीस निरीक्षक दया नाईक यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 100 कोटीचे ड्रग तयार होता होता पकडले, ते उद्ध्वस्त केले आणि आरोपींना अटक केली. अध्यक्ष महोदय, तुम्ही विचार करा, आपण एका बाजूला खोपोलीचा विषय सांगितला, एका बाजूला मुंबईचा सांगितला, एका बाजूला सोलापूर. अध्यक्ष महोदय, अनेक सदस्यांनी प्रश्न केले की आरोपींना पकडलं जातं की नाही, आरोपींना सजा होते की नाही, आरोपीला जेलमध्ये घातलं जातं की नाही. अध्यक्ष महोदय, सोलापूरला एमडी ड्रग्ज कारखान्यामधील वॉन्टेड आरोपीला अटक कुठे केली. अध्यक्ष महोदय, मुंबई पोलिसांनी हैदराबाद मध्ये गेले आणि हैदराबाद मध्ये सोलापूर येथे ड्रग्ज बनवणाऱ्या त्या मोस्ट वॉन्टेड आरोपीला अटक केली. अध्यक्ष महोदय, कैलास सिंह वनमाळी असं त्याचं नाव होतं. सोलापूरमध्ये ड्रग्जचा व्यवसाय करत असे आणि हैदराबादला जाऊन लपत असे. अध्यक्ष महोदय, एका राज्याच्या बाहेर जाऊन सुद्धा आपल्या पोलिसांनी केलेल्या या कामगिरीला आपण खऱ्या अर्थाने धन्यवाद दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, ड्रग्सच्या बाबतीतच नव्हे तर मुंबईमध्ये बोरिवलीमध्ये असलेल्या बोरिवली पोलीस ठाण्याने बांगलादेशी नागरिक पकडले. आणि अध्यक्ष महोदय, हे बांगलादेशी नागरिक कधी आले होते तर करोनाच्या वेळेला, ज्या वेळेला 2.5 वर्षापूर्वीचं सरकार होतं त्यावेळेला आम्ही सतत सांगत होतो या मुंबईमध्ये, या मुंबई शहरामध्ये बांगलादेशी नागरिक. अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे या बांगलादेशी नागरिकांवर इस्मानवर युद्ध करण्यात आलेली कारवाई आहे. एकूण 20 बांगलादेशी नागरिक, यामध्ये 1 बांगलादेशी एजंट, 2 भारतीय नागरिक पासपोर्ट बनवून देण्यास सहाय्य करणारे 2 एजंट, असे एकूण 22 आरोपी अटक करण्यात आले. 10 इसम विरार येथून, 3 इसम पुणे येथून आणि 4 इसम नालासोपारा येथून अध्यक्ष महोदय यांना अटक करण्यात आली. याचा अर्थ असा होतो की मुंबई पोलीस ड्रग्सच्या विरोधामध्ये कारवाई करतात, ड्रग्स पेडलरला सुद्धा अटक करतात आणि एका बाजूला या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये बांगलादेशी घुसून विविध कारवाया करणाऱ्या त्या सर्व इस्मांना सुद्धा अटक करणारे आपलेच पोलीस मुंबईचे आहेत. अध्यक्ष महोदय, आपण अनेक वेळेला चर्चा करतो की दुधामध्ये भेसळ असते, माव्यामध्ये भेसळ असते, खव्यामध्ये भेसळ असते आणि मग दुधातल्या भेसळीचा चर्चा होते. मावा, खवा आणि मिठाई याच्यावर सुद्धा सतत पोलिसांकडे आलेल्या कंप्लेंटच्या माध्यमातून अन्न व औषध प्रशासन याच्यावर कारवाई करते. अध्यक्ष महोदय, मावा, शीतगृहे, मिठाईची दुकानं याच्यावर जवळजवळ 695 दुकानांची पाहणी केली. ज्या पद्धतीने हा प्रस्ताव आणलाय आणि या प्रस्तावामध्ये असं म्हटलं जात आहे की पोलीस काहीच कारवाई करत नाही, अन्न व औषध प्रशासन कारवाई करत नाही. अध्यक्ष महोदय, 724 दुकानांची झाडाझडती घेतली आणि जवळजवळ 276 दुकानांमधून भेसळयुक्त मावा आणि मिठाई आणि खवा जप्त करण्यात आला. अध्यक्ष महोदय, खव्यात भेसळ करणाऱ्या कारखान्यांवर छापे घातले गेले. एका बाजूने ड्रग्सच्या विरोधामध्ये कारवाई केली, एका बाजूला बांगलादेशी नागरिकांना या हिंदुस्थानामध्ये, भारतामध्ये, मुंबईमध्ये घुसल्यानंतर पकडण्याचं काम केलं. राज्यात भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाय केले. अध्यक्ष महोदय, या मुंबई शहराला जवळजवळ 1 कोटी लिटर दूध लागतं. फक्त मुंबई शहराला 50 लाख लिटर दूध आणि 50 लाख लिटर दुधाची भुकटी या मुंबई शहराला लागते. अध्यक्ष महोदय, मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी याच्यामध्ये कडक कारवाईचे आदेश दिले. जिथे जिथे या दुधाचे डेपो आहेत, आणि अध्यक्ष महोदय, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दूधगंगा, वैनगंगा अशा अनेक दुधाच्या कंपन्या या मुंबई शहरामध्ये दूध घेऊन येतात आणि मग हे दूध जिथून वितरित केलं जातं, जिथे वितरण व्यवस्था असते, त्या वितरण व्यवस्थेवरच कारवाई करण्याचे निर्देश दिले गेले. त्याच्यामुळे दुग्धजन्य पदार्थ स्वीकारणाऱ्या ज्या छोट्या छोट्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना सुद्धा या रडारमध्ये आणलं गेलं. अध्यक्ष महोदय, ऑनलाईन गेमिंगच्या बाबतीत चर्चा झाली.
अध्यक्ष महोदय, ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना आतापर्यंत याच आपल्या सरकारच्या माध्यमातून सन्माननीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये 1,00,000 कोटी रुपयाच्या नोटिसा पाठवल्यात. अध्यक्ष महोदय, याच्यावर महादेव ॲपवर इथे चर्चा झाली आणि आपल्या लक्षात आलं की ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना इतक्या पद्धतीने नोटिसा पाठवल्या की Dream11 नावाची कंपनी आहे, जिने नोंदणी केली नव्हती, तिला 28,000 कोटी रुपयांची नोटीस गेली. अध्यक्ष महोदय, गेम 24/7 20,000 कोटी रुपयांची नोटीस आहे. नोंदणीकृत कंपनी असलेली डेल्टा कॉर्पोरेशन 16,800 कोटी रुपयांच्या नोटिसा पाठवल्या आहेत. अध्यक्ष महोदय, आणि या ऑनलाईन गेमिंगवर ज्याला आपण म्हणतो की शिकंजा कसायचं काम गृह खात्याने केलेलं आहे. राज्यामध्ये सायबर क्राईम वाढली अशी चर्चा झाली. सायबर क्राईमच्या बाबतीमध्ये सन्माननीय गृहमंत्र्यांनी अतिशय योग्य असा निर्णय घेतला आणि सायबर गुन्हेगारांच्या विरुद्धामध्ये उपाययोजना करण्यासाठी नवीन योजना 837 कोटी रुपयांची सायबर सुरक्षा कवच याच महाराष्ट्रामध्ये मुंबईसाठी आणलं गेलं. प्रदूषणाच्या विरोधामध्ये चर्चा झाली आणि अनेक लोकांनी म्हटलं की मुंबई शहरामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून रस्ते चकाचक होत आहेत, साफसफाई जोरदारपणाने सुरू आहे आणि मुंबई खऱ्या अर्थाने आपलं रूप बदलत आहे. आणि प्रदूषणाच्या विरोधामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावर उतरले. अध्यक्ष महोदय, आणि रस्ते चकाचक करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर न करता, ज्याला आपण रिसायकलिंग पाणी म्हणू, सांडपाण्यावर प्रक्रिया केलेलं पाणी मुंबई शहरातील रस्ते धुण्यासाठी वापरले गेले. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून मी या सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करतो. विरोधी पक्षांनी जो प्रस्ताव आणलाय त्या प्रस्तावाला विरोध करतो आणि निश्चितपणाने हे महाराष्ट्र संपूर्ण भारतामध्ये क्रमांक 1 राज्य बनेल असा विश्वास व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.